नमस्कार. आज आपण ज्या भारत अमेरिका व्यापार कराराची चर्चा सुरू आहे त्याचा कापूस उत्पादकांवर काय परिणाम होणार आहे याबद्दल थोडं विस्ताराने बोलूया. तसं पाहिलं तर या कराराचा फक्त कापूस उत्पादकांवरच नाही तर भारताच्या शेतीवरही फार आघात होणार आहे याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. मी या करारातल्या एका वाक्याकडे आपलं सगळ्यांचं लक्ष वेधतो. अमेरिकेचे राष्ट्रपती यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी जी प्रेस नोट तिथे रिलीज केली त्याच्यामध्ये जे म्हटलेलं आहे ते हे आहे, इंडिया विल एलिमिनेट ऑर रिड्यूस्ड tariffs on all US industrial goods and the wide range of US food and agricultural products, including dried distilleries grains DDCS and red sorghum for animal feeds, fresh and processed fruits, soybean oil, wine and spirits and additional products. आता विचार करा हो की याच्यात काय राहिलेलं आहे. ॲडिशनल प्रॉडक्ट्समध्ये काय काय आहेत याची काही व्याख्या नाही आहे. आपण कापसाबद्दल बोलणार आहोत पण याच्यात कापसाचाही उल्लेख नाही आहे. पण मग कापूस उत्पादकांवर कसा काय आघात होणार आहे, विचार करण्यासारखा प्रश्न आहे की नाही? प्रश्न आहे. मला असं वाटतं की आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने विचारसुद्धा करण्याची वेळ आलेली आहे. ती म्हणजे 1995 मध्ये स्थापन झालेल्या विश्व व्यापार संघटनेबद्दल सुद्धा बोलण्याची गरज आहे. पण आज आपण विश्व व्यापार संघटनेबद्दल विशेष न बोलता अमेरिकेच्या या व्यापार कराराचा काय काय परिणाम होणार आहे आणि आज अमेरिकेचा हा व्यापार करार झाल्याबरोबर ज्यांनी विश्व व्यापार संघटनेला पाठिंबा दिला, मुक्त अर्थव्यवस्थेला पाठिंबा दिला, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाला पाठिंबा दिला, ती सर्व मंडळी आज या कराराचा विरोध करतात आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. असं म्हणतात ना कि सुबह का भूला शाम को घर लौट आया तो वो भूला ना कहलाए, किंवा असंही म्हणतात की देर आए दुरुस्त आए. मला असं वाटतंय की कापसाबद्दलचा विचार करताना मी आपलं लक्ष 1995 सालच्या कापसाच्या भावाकडे, जागतिक भावाकडे घेऊन जातो. 1995 मध्येच विश्व व्यापार संघटनेची स्थापना झाली होती. त्याच्याबद्दल एक विस्ताराने आपण एक वेगळा व्हिडिओ करूया. आणि त्यावेळेस अमेरिकेच्या बाजारात 1 पाऊंड रुईचा भाव $1.10 होता. हे $1.10, 1 पाऊंड रुई म्हणजे अर्धा किलो रुई. आता याला 1 किलो रुईचा भाव करण्याकरता 2.2 नी गुणावं लागतं. हे लिहून ठेवा. आणि 1 क्विंटल कापसामधनं 34-35 किलो रुई मिळते आणि 64 किलो सरकी मिळते. हेही लिहून ठेवा. त्यावेळेला आपल्याकडची जी MSP होती त्याच्यापेक्षा जास्त भाव होते, म्हणजे 2,500च्या जवळपास बाजारात भाव होते. पण नंतर 97 नंतर ते बाजारात भाव पडायला लागलेत आणि 97 नंतर ते 70 सेंट, 60 सेंट, 50 सेंट आणि 2003-04 पर्यंत तर ते 40 सेंट पर्यंत खाली आले. जगाच्या बाजारात इतके भाव पडले, त्याचा परिणाम भारताच्या कापूस उत्पादकांवर झाला आणि हा स्वस्त कापूस आयात झाला भारतामध्ये, याची नोंद करून ठेवा. अटल बिहारी वाजपेयी तेव्हा देशाचे प्रधानमंत्री होते आणि चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. तेव्हा आंध्र प्रदेश तेलंगणा एकत्र होता
आणि 97-98 मध्येच आंध्र प्रदेशमध्ये कापूस उत्पादकांच्या फार मोठ्या संख्येने आत्महत्या झाल्या होत्या. त्याचं कारण असं होतं की तिथे उत्पादनही कमी झालं बोंडअळीच्या मुळे. फार मोठा प्रकोप आला बोंडअळीचा आणि भावही पडले कापसाच्या आयातीमुळे. आपण विसरतो की 97 ते 2003 या कार्यकाळामध्ये भारतात 110 लक्ष कापूस गाठींची आयात झाली. म्हणजे जवळपास 10 ते 15 लाख गाठी दरवर्षी आयात झालेली होती. वाजपेयी सरकार प्रधानमंत्री होते, चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री होते. तेव्हा आत्महत्या आंध्रमध्ये झाल्यात, पण महाराष्ट्रात नव्हत्या याचीही नोंद करून ठेवा. त्याचं मुख्य कारण हे होतं की आंध्रमध्ये व्यापारी खरेदी होती आणि महाराष्ट्रामध्ये कापूस एकाधिकार योजना होती आणि त्याच्यामध्ये दिल्लीच्या MSP पेक्षा 50% 500 रुपये बोनस देऊन खरेदी होत होती. हे सगळं लक्षात ठेवावं, आपण विसरून जातो. मला आठवतं की त्यावेळेला मी गोपीनाथ मुंडे यांच्या घरासमोर परली वैद्यनाथला CPMच्या किसान सभेसोबत डॉक्टर ढवळेंसोबत यशवंत झाडे आमच्यासोबत होते वर्धेचे. किसान सभेचे सगळे कार्यकर्ते होते. मी धरणं दिलं होतं 1 दिवसाचं की कापसावर आयात कर लावा. आणि मग नागपूरला नितीन गडकरींच्या गडकरी वाड्यासमोर आम्ही धरणं दिलं होतं आणि गडकरी साहेब माझ्याशी चर्चा करायला आले होते. आणि तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की जर आपल्याला गरज आहे तोच कापूस आपण आयात करतो, मग यावर्षी आयात का वाढली? आपण दिल्लीला जाऊ आणि 10 वर्षाचे आकडे पाहू. मंदी आहे म्हणून आयात वाढते हे माझं म्हणणं खरं ठरलं तर तुम्ही माझं ऐकायचं, तुमचं म्हणणं खरं ठरलं तर मी तुमचं ऐकीन. हे सगळं याच्याकरता सांगतोय की अमेरिकेच्या शेतकऱ्यांच्या सबसिडीबद्दल आता पुन्हा चर्चा सुरू झालेली आहे. मी त्याच वेळेला असं म्हटलं होतं की अमेरिकेची आणि युरोपच्या शेतकऱ्यांची सबसिडी ही शेतकऱ्यांना मारक ठरणार आहे आणि त्याच्यामुळे मुक्त अर्थव्यवस्थेला पाठिंबा देणं हे योग्य नाही, कारण त्यांच्या सबसिडी कमी करण्याचा आपल्याला अधिकार नाही. ही 30 वर्ष जवळपास 1995 पासून तर 2025 पर्यंतची ही 30 वर्ष वाया नाही गेली का? मला असं वाटतंय की आपण इथे आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यावी. मी आपल्याला ते आकडे देतो. मध्यंतरीच्या काळात कापसामध्ये तेजी आलेली होती. मनमोहन सिंगांनी 2008-9 मध्ये कापसाचा हमी भाव 2000चा एकदम 3000 केला. तेव्हा अनेकांनी त्याच्यावर आपत्ती घेतली, पण तो रिलीफ जो मिळाला शेतकऱ्यांना तो फार मोठा होता. त्याची वेगळी चर्चा करूया आपण. पण जगात भाव कुठेच नव्हते आणि मग पुन्हा जगात भाव नव्हते म्हणून भाव वाढवले गेले नाही. पण अचानक 11 मध्ये पुन्हा तेजी आली जगाच्या बाजारात आणि मनमोहन सिंगच्याच UPA 2च्या कार्यकाळामध्ये या देशातनं 80 लाख कापूस गाठींची निर्यात झालेली होती. हेही लक्षात ठेवा. 80 लाख. आपल्या कापसाचा दर्जा चांगला नाही म्हणतात ना, 80 लाख कापूस गाठींची निर्यात कशी काय झाली या देशातनं? आणि त्यावेळेला आजचे प्रधानमंत्री गुजरातचे मुख्यमंत्री होते नरेंद्रजी मोदी. एवढी निर्यात झाल्यानंतर जगात एकदम तेजी आली, आपल्या देशात तेजी आली. त्याच्यामुळे कापसाच्या भावावर थोडं नियंत्रण ठेवण्याकरता मनमोहन सिंग सरकारने कापसाची निर्यात बंद केली होती. 80 लाख गाठी निर्यात झाल्यानंतर हेही अधोरेखित करा. आणि तेव्हा नरेंद्र मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून मनमोहन सिंगांना पत्र लिहिलं की आपने कपास की निर्यात बंद कर दी, गुजरात का किसान संकट में आ गया है. मी मोदींना पत्र पाठवलेलं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हालाही पत्र पाठवून देईल, ती बातमी पाठवून देईल. हे सांगण्याचा अर्थ असा की जी तेजी आली होती ती का आली होती, तर अमेरिकेच्या बाजारात 2011 मध्ये $2.30 पेक्षा जास्त 1 पाऊंड रुईचा भाव झाला होता. हे लक्षात ठेवा. आणि मग पुन्हा मंदी आली आणि मग पुन्हा 21-22 मध्ये तेजी आली, जेव्हा आता मोदी प्रधानमंत्री होते.
21-22 मध्ये $1 70 सेंट, 65 सेंट ते 70 सेंट 1 पाऊंड रुईचा भाव झाला होता. रुपयाचं अवमूल्यन झालं होतं या काळामध्ये आणि 1,00,000 रुपये खंडी रुई झाली होती जगाच्या बाजारात. प्रधानमंत्री कोण होते? मोदीच होते. आपल्याला 9 ते 10 हजार रुपये क्विंटल कापसाचा भाव मिळाला होता. आणि मग पुन्हा मंदी आली डॉलरमध्ये. आता आज जो भाव आहे अमेरिकेच्या बाजारातला तो 70 ते 72 सेंट 1 पाऊंड रुईचा आहे आणि 50,000 रुपये खंडी रुईचा भाव झालेला आहे. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर जर हा स्वस्त कापूस भारतात आता करमुक्त येणार असेल तर त्याचा निश्चितच भारतातल्या शेतीमालाच्या भावावर, कापसाच्या भावावर परिणाम होणार आहे, यात काही शंकाच नाही आहे. पण मी जे आत्ता एक वाक्य वाचले त्यात कापसाचा उल्लेख नाही आहे. मग अमेरिकेच्या या कराराचा आपल्यावर परिणाम कसा काय होणार आहे? कापसाच्या भावावर कसा काय होणार आहे? मी इथे आमचे जे व्यापार मंत्री आहे पियुष गोयलजी त्यांची पहिली पत्रकार परिषद दिल्लीला हा करार झाल्यानंतरची जी होती तिकडे आपलं लक्ष वेधतो. त्या पत्रकार परिषदेमध्ये पियुष गोयल म्हणतात की आम्ही फक्त लांब धाग्याचा कापूस जो आपल्याला लागतो, एक्स्ट्रा लॉंग स्टेपल कॉटन, तेवढाच कापूस आयात करणार आहोत करमुक्त म्हणून, अशी त्यांनी घोषणा करून टाकली होती. बाकीच्या कापसावर कर आहे 11%, तो राहील, एक प्रकारे असं त्यांचं म्हणणं होतं. पण अमेरिका ते स्पष्टपणे म्हणत आहे. आता इथे एक माहिती आपल्याला अजून लक्षात ठेवली पाहिजे, ती ही की मध्यंतरी कापसाचा हंगाम सुरू झाल्याबरोबर मोदी सरकारने 11% जो आयात कर होता तो शून्य करून टाकला होता आणि मग तो आता पुन्हा लावला. हा जो पुन्हा लावला त्याच्यानंतर बाजारात MSPच्या जवळपास भाव झाले होते. पण जसे अमेरिकेच्या कराराची बातमी आली बाजारात 1,000-1,200 रुपये क्विंटलनी कापसाचे भाव आणि सोयाबीनचे भाव सुद्धा पडलेत. हे सत्य नाकारता येईल का? आता गोयल साहेब जे म्हणालेत की आम्ही फक्त एक्स्ट्रा लॉंग स्टेपल कॉटन ज्याची देशाला गरज आहे आणि जो देशात होत नाही तेवढाच आयात करू, हे बरोबर होतं का? तर नाही, हे बरोबर नव्हतं. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी, मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन काढलं होते की आम्ही सोयाबीन आणि कापूस उत्पादकांचं हितरक्षण केलेलं आहे या करारामध्ये, तेही चूक ठरलेलं आहे कारण भाव पडलेत. मी इथेच ते नमूद करून ठेवतो की आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी तर दिल्ली सरकारला पत्र लिहिलं की तुम्ही कापूस खरेदीची मुदत वाढवा म्हणून. मग कशाकरता लिहिलं हे पत्र? आज करार झालेला नाही तरी भाव पडलेत का? आठवण करून देतो तुम्हाला की मागच्या वर्षी 11% आयात कर होता तरी या देशामध्ये जवळपास 38 लाख गाठी कापसाच्या आयात झाल्या होत्या. यावर्षी आयात कर शून्य केला, त्या काळामध्ये पुन्हा 40 लाख 45 लाख गाठी आयात झाल्यात. आणि आता या अमेरिकेच्या कराराच्या नुसत्या मानसिक धक्क्यामुळे कापसाच्या आयातीचा धोका वाढला, करमुक्त आयात होणार आणि म्हणून भाव पडायला लागलेत. पण त्याच्या पुढचं आणखीन एक घडलेलं या करारामध्ये कापसाकरता ते हे की सुरुवातीला गोयल साहेबांनी असं म्हटलं की अमेरिकेने आपल्याला खूप चांगली वागणूक दिलेली आहे. 50% आयात कर होता तरी या देशामध्ये जवळपास 38 लाख गाठी कापसाच्या आयात झाल्या होत्या. यावर्षी आयात कर शून्य केला, त्या काळामध्ये पुन्हा 40 लाख 45 लाख गाठी आयात झाल्यात. आणि आता या अमेरिकेच्या कराराच्या नुसत्या मानसिक धक्क्यामुळे कापसाच्या आयातीचा धोका वाढला, करमुक्त आयात होणार आणि म्हणून भाव पडायला लागलेत. पण त्याच्या पुढचं आणखीन एक घडलेलं या करारामध्ये कापसाकरता ते हे की सुरुवातीला गोयल साहेबांनी असं म्हटलं की अमेरिकेने आपल्याला खूप चांगली वागणूक दिलेली आहे.
50% जो आपल्यावर आयात कर लावला होता, 25% आयात कर आणि 25% रशियापासून आपण तेल विकत घेतो त्याची पेनल्टी म्हणून हे 50% आता काढून टाकलेलं आहे आणि आता आपल्यावर फक्त 18%च आयात कर आहे. पण बांगलादेशवर 19-20% आणि व्हिएतनामवर 20% वगैरे आहे. आपल्याला 2% कमी आयात कर आहे. पण दुसऱ्याच दिवशी अमेरिकेने बांगलादेशशी करार केला आणि त्यांचा 20%चा आयात कर 19% केला आणि त्यांना एक अशी सवलत दिली की तुम्ही जर आमचा कापूस घेतला 0% आयात करावर तर त्या कापसापासून तयार केलेलं कापड आम्ही 0% आयात करावर आमच्या देशात आयात करू. आता विचार करा हो की बांगलादेशमध्ये कापूस पिकत नाही, ते अमेरिकेचा कापूस 0% आयात करावर आणणार आणि त्याचा कापड त्यावरून अमेरिकेला निर्यात करणार. आतापर्यंत आपण बांगलादेशला कापूस पुरवत होतो आणि बांगलादेश त्याच्यावर कापड कपडे तयार करून ते अमेरिकेला युरोपला निर्यात करत होतं. आता अमेरिकेचा कापूस जर घेतला तर आपला कापूस जाईल का तिकडे, मग आपल्या कापसाचे भाव पडतील आणखीन, हे सिद्ध झालं. आणि आपल्या कापड गिरणी मालकांवर आणि कापड निर्यातदारांवर याचा फार मोठा परिणाम झाला. त्यांचे शेअर बाजारात पडायला लागले. ताबडतोब त्याची प्रतिक्रिया त्यांनी आपले मंत्री गोयल साहेबांना केली आणि गोयल साहेब ताबडतोब त्यांच्या मदतीकरता आले. कारण हे सरकार सूटबुटाचं सरकार आहे, अंबानी अडाणींचं सरकार आहे. नुसतं कळावं म्हणून सांगतो, पहिले टाटा बिर्लांचं सरकार असायचं. आपल्याला काही घेणं देणं नाही, सरकार कोणाचंही असो, पण ते सगळं यांचंच असतं, उद्योगपतींचं. आणि गोयल साहेबांनी अशी घोषणा केली की भारताच्या कापड गिरणी मालकांनी कापडा निर्यात करणाऱ्यांनी 0%वर जर कापूस आयात केला अमेरिकेचा तर त्यांचे तयार कपडे सुद्धा आम्ही 0%वर अमेरिकेला निर्यात करण्याची सवलत त्यांना मिळवून देऊ. म्हणजे काय झालं, गोयल साहेबांनी स्वतः जाहीर करून टाकलं की 0% आयात करावर अमेरिकेचा कापूस देशात येईल. आता विचार करा हो की आमचे कापड बिल मालक सुद्धा आमचा कापूस न वापरता अमेरिकेचा कापूस वापरतील आणि त्याचे कपडे निर्यात करतील. आमच्या कापसाची गरज देशातही कमी झाली आणि बांगलादेशला निर्यात होणारा कापूस तोही थांबला. मग इथे कापूस उत्पादन केलं तर भाव पडणार नाही तर काय होणार आहे. त्याच्यावर गोयल साहेबांचं असं म्हणणं आहे की इतर देशांशी आम्ही जे फ्री ट्रेड अग्रीमेंट करतो आहोत त्या देशांमध्ये भारताचं कापड निर्यात करायला सवलत मिळेल आणि कापड निर्यात होईल. पण मला विचार करून सांगा हो तुम्हीच की जर अमेरिकेच्या स्वस्त कापूस असताना आमच्या देशातला कापूस महाग कसा काय घेणार आहे हो हे लोक. MSPचं संरक्षण नाही. भारत सरकार हे म्हणायला तयार नाही की आम्ही MSP पेक्षा कमी किमतीत या देशात कापूस आयात होऊ देणार नाही. मग MSP पेक्षा जर कमी भाव जगात असतील तर त्याच्यापेक्षा जास्त भाव देऊन इथला कापड मिल मालक सुद्धा विकत घेऊन कापड निर्यात कसा काय करू शकणार आहे हो. आणि अमेरिकेतले कापसाचे भाव जे आहेत ते अमेरिकेच्या सबसिडीमुळे कमी असतात हे आता सगळेजण मान्य करायला लागलेले आहेत. मी तेव्हापासून म्हणतोय, जेव्हा शेतकरी संघटनेने मुक्त अर्थव्यवस्थेला पाठिंबा दिला तेव्हा सुद्धा माझा हाच प्रश्न होता की अमेरिकेच्या शेतकऱ्यांच्या सबसिडी, युरोपच्या शेतकऱ्यांच्या सबसिडी कमी करण्याचा आपल्याला अधिकार आहे का. मी एका मोठ्या शेतकरी संमेलनामध्ये शरद जोशी साहेबांसमोर असं भाषण केलं होतं की जर भाव मागायचे नाहीत तर मग आता आम्हाला अमेरिका युरोपच्या शेतकऱ्यांसारख्या सबसिडी द्या, आम्ही इथे शेतीमालाचे डोंगर उभे करून दाखवतो. मला असं वाटतंय की या सगळ्या पार्श्वभूमीवर याचा विचार करण्याची गरज आहे की आमच्या देशातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जर जागतिक बाजारातलं संरक्षण द्यायचं असेल तर त्याच्यावर आयात कर लावलाच पाहिजे आणि तो आयात कर कमीत कमी इतका असला पाहिजे की इथल्या MSP पेक्षा कमी किमतीत तो कापूस आमच्या देशात येणार नाही. दुसरं,
जर आमच्या देशात कापसाचं उत्पादन वाढलं शेतकऱ्यांचं आणि निसर्गाच्यामुळे सुद्धा तंत्रज्ञानामुळे सुद्धा, तर मग जगाच्या बाजारात कापसाला भाव नसताना आमचा कापूस विकण्याकरता सबसिडी दिली पाहिजे, जी आमच्या देशात साखरेला दिली जाते. हे सत्य नाकारता येणार नाही. या वर्षीचंच उदाहरण सांगतो मी की यावर्षी भारत सरकारने 25 लाख टन गहू निर्यातीला आता परवानगी दिलेली आहे. पण जगाच्या बाजारात गव्हाचे भाव कमी आहेत, आमच्या देशातले भाव जास्त आहे, आमची MSP जास्त आहे. 5 लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिलेली आहे. जगाच्या बाजारात साखरेचे भाव कमी आहेत, आमच्या देशातले साखरेचे भाव जास्त आहेत. मग हे बिना सबसिडीने निर्यात होऊ शकेल का? मग जर यांना सबसिडी दिली जाऊ शकते, तर मग कापूस निर्यातीला सबसिडी का नाही, हा प्रश्न सुद्धा विचारायची वेळ आलेली आहे. मला असं वाटतंय की या सगळ्या पार्श्वभूमीवर अमेरिकेशी झालेला हा जो करार आहे, हा करार आमच्या देशातल्या शेतकऱ्यांना मारक ठरणार आहे. कारण आज अमेरिकेच्या बाजारात जो 70-72 सेंट 1 पाऊंड रुईचा भाव आहे, त्या भावाचा हिशेब जर रुपयात केला तर भारताच्या शेतकऱ्याला 7,000 रुपयाच्या वरती कापसाचा भाव मिळू शकत नाही. ही पांढऱ्या दगडावरची काळी रेघ आहे. याच्याकरता अर्थशास्त्रामध्ये PhD करण्याची गरज नाही. आता मी तुम्हाला सुरुवातीला जे सांगितलं की 95 मध्ये $1.10 भाव होता आणि आज तो 70 सेंट आहे. मग इथे पुन्हा साधा प्रश्न आहे की इतके भाव पडल्यानंतर सुद्धा अमेरिकेचा शेतकरी आत्महत्या का करत नाही? तर त्याला जवळपास $4.6 बिलियन, म्हणजे आजच्या 90 रुपयाच्या डॉलरप्रमाणे जवळपास 45,000 कोटी रुपयाची सबसिडी आहे. दुसरा प्रश्न मनात येईल की तेव्हा $1.10 होता, आज 70 सेंट आहे. तेव्हा $1.10 म्हणजे 110 सेंट आणि 70 सेंट म्हणजे 100 सेंटचा $1 70 पैसे अमेरिकेचे. त्यावेळेला 2,500 रुपये भाव होता. आज 7,000 रुपये भाव का मिळतो आहे? तर तेव्हा 38-40 रुपयाचा डॉलर होता, आज 90 रुपयाचा डॉलर आहे. रुपयाचं अवमूल्यन झाल्यामुळे सुद्धा डॉलरमध्ये भाव पडल्यानंतर सुद्धा रुपयात भाव वाढलेले आहेत. पण आपल्या देशातली MSP जी 8,110 रुपये आहे, ती सुद्धा मिळत नाही आहे. हेही समजून घेतलं पाहिजे. दुसरा, जे 7,200 7,500 चांगल्या कापसाला जो भाव मिळतो आहे, तो रुईचे भाव कमी असताना सरकीचे भाव वाढलेले आहेत. 4,000 रुपये क्विंटल सरकी आहे, त्याच्यामुळे हे भाव मिळतात आहेत. हेही समजून घेतलं पाहिजे. किती कठीण आहे हे सगळं गणित समजून घेणं. मला असं वाटतं आहे की मी जे सतत सांगतो आहे की कापसाचे भाव कमी होतात पण कापडाचे भाव वाढतात, याचं उत्तर काँग्रेसच्या राज्यातही मिळत नव्हतं आणि आज मोदीजींच्या राज्यातही याचं उत्तर मिळत नाही आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की शेतकऱ्यांची परिस्थिती ही गोऱ्या इंग्रजांच्या काळात सुद्धा खराब होती. ती ज्योतिबा फुल्यांनी शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये मांडून ठेवलेली आहे की शेतकऱ्यांची काय अवस्था आहे आणि गोऱ्या इंग्रज सरकारच्या नोकऱ्यांना किती सुखी आणि चांगलं जीवन जगता येतं, हे त्यांनी शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये मांडलेलं आहे. स्वतंत्र भारतामध्ये तेच सुरू राहिलं आणि म्हणून आम्ही असं म्हटलं होतं की गोरा इंग्रज गेला आणि काळा इंग्रज राज्य करतो आहे. पण आता तर 90 नंतर अशी म्हणायची वेळ आलेली आहे की इंडियाचा सुपर इंडिया होतो आहे आणि भारताचा भूकमरी देश आफ्रिका, इथिओपिया, सोमालिया हे होतं आहे. 5 किलो फुकट धान्य घ्या, 6,000 रुपये PM किसान सन्मान निधी घ्या, 1,500 रुपये लाडकी बहीण किंवा 10,000 रुपये महिला निधी घ्या, आमचे गुलाम म्हणून राहा, पण आपला हक्क मागू नका, असं म्हणणारं हे सरकार आहे. विचार करावा की असं जर राहिलं तर पांढरं सोनं पिकवणं हे शक्य होईल का?
याचा गंभीरपणे विचार करावा. पुढच्या मी एका व्हिडिओमध्ये आपल्याशी चर्चा करताना कापूस एकाधिकार योजना, कापूस ते कापड या सगळ्या याच्यावर जर बोललो तर आपल्याला आवडेल का हे आपण कळवावं. मला असं वाटतंय की अमेरिकेचा हा कराराचा विरोध करताना WTOच्या 30 वर्षाच्या कार्यकालामध्ये सुद्धा आपल्याला मूर्ख बनवलं गेलं होतं. आणि WTOला तर आता ट्रम्प साहेबांनीच गुंडाळून ठेवलेलं आहे. आता ते आपली दादागिरी संपूर्ण जगावर लादण्याचा प्रयत्न करतात आहेत. व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींशी काय व्यवहार केला हे लक्षात आलं असेल आणि आता इराणशी ते काय करतात आहे हेही लक्षात येतं आहे. पण आमचं सरकार अमेरिकेच्या शेतकऱ्यांच्या सबसिडीबद्दल बोलायला तयार नाही. आमचं सरकार अमेरिकेचा झालेला करार हा भारताच्या शेतकऱ्यांच्या कसा हिताचा आहे हेच सांगण्यामध्ये आपली पूर्ण ताकद लावते आहे. ज्या पद्धतीने WTO हे शेतकऱ्यांच्या हिताकरता आहे म्हटलं गेलं होतं, तसंच हा करार सुद्धा आता मोदीजी 2047च्या विकसित भारताच्या दिशेने जाणारा करार आहे असंही म्हणतात आहे. याच्यावरही मी मोदीजींना पत्र लिहिलेलं आहे, त्याच्यावरही आपण चर्चा करूया. पण या करारापासून सावध राहण्याची गरज आहे. एक नवीन वसाहतवादी शोषण, न्यू कलोनियलिझम हे WTOच्या माध्यमातून सुरू झालं आणि आता ट्रम्प साहेबांच्या दादागिरीच्या माध्यमातून ते आमच्यावर पुन्हा लादल्या जाणार आहे. लाल ज्वारी जर आम्ही आयात करू शकतो आणि विदर्भातली खरीपाची बाद झालेली ज्वारी ही मिलेट वर्ष सादर करणाऱ्या मोदींच्या राज्यात सुद्धा जर पुन्हा जिवंत होत नसेल तर मग प्रभू राम आमचं केव्हा कल्याण करणार आहे असा प्रश्न उपस्थित करण्याची वेळ आलेली आहे. नमस्कार, धन्यवाद.